नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजले. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर. जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामविकास विभागाने दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश निर्गमित करून संपूर्ण प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदी तसेच सन 2022च्या सुधारित अधिनियमाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपण्याच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. तहसीलदारांकडून गाव नकाशे सुपर इम्पोज करून 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत अंतिम केले जाणार आहेत. त्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीनंतर 27 फेब्रुवारी पर्यंत प्रभाग पाडणे व सीमा निश्चितीची कार्यवाही पूर्ण होईल. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून 5 मार्च रोजी प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हा प्रस्ताव 11 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होईल. जिल्हाधिकारी नमुना ब तपासून 17 मार्च पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील. आयोगाकडून 23 मार्च पर्यंत मान्यता देण्यात येणार असून 30 मार्च रोजी समितीकडून अंतिम मंजुरीची कार्यवाही पूर्ण केली जाईल. मसुदा प्रभाग रचना 9 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. हरकती सादर करण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल राहील. प्राप्त हरकती 16 एप्रिल 2026 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवून 21 एप्रिल 2026 रोजी सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर अभिप्राय नोंदवून अंतिम प्रस्ताव 23 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. जिल्हाधिकारी 28 एप्रिल 2026 रोजी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. आयोगाच्या मान्यतेनंतर 4 मे 2026 रोजी अंतिम प्रभाग रचना नमुना अ मध्ये व्यापक प्रसिद्धीस देण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासनाने वेळापत्रकानुसार काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. धन्यवाद.